प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सर्वांचं सेम असतं, हो ना? पण व्हॅलेंटाईन म्हणजे नेमकं काय? मंडळी, व्हॅलेंटाईन डे म्हणजे तुम्हाला फक्त फिरणं आणि गिफ्ट्स देणं वाटतं का? थांबा, या दिवसामागे मोठा इतिहास आणि त्याग दडलाय. हा दिवस एका अशा व्यक्तीच्या बलिदानासाठी साजरा केला जातो ज्याने प्रेमासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आपण आजच्या छोटी गोष्ट सेगमेंटमध्ये आज याच इतिहासाचा उलगडा करणार आहोत आणि सोबतच या पूर्ण व्हॅलेंटाईन आठवड्याची स्पेशालिटी बद्दल बोलणार आहोत. पण त्याआधी अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, गोष्ट आहे 3ऱ्या शतकातल्या रोमची. तिथला राजा कॉल्डियस याने सैनिकांना लग्न करण्यावर बंदी घातली होती. राजाचा असा समज होता की लग्न केल्यामुळे सैनिक कमकुवत होतात, पण संत व्हॅलेंटाईन यांनी राजाचा हा नियम झुगारून दिला. त्यांनी चोरून अनेक सैनिकांची आणि प्रेमी युगलांची लग्न लावून दिली. जेव्हा राजाला हे कळलं तेव्हा त्याने संत व्हॅलेंटाईन यांना कैद केलं आणि 14 फेब्रुवारी रोजी त्यांना फाशीची शिक्षा दिली. त्यांच्या याच त्यागामुळे 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा उत्सव म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिवशी संपूर्ण जग प्रेमाचा उत्सव साजरा करतं. तर मंडळी, प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही, तर एकमेकांसाठी उभं राहणं आणि दिलेला शब्द पाळणं. प्रेम व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, पण हाच दिवस त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातलं तिचं महत्त्व सांगण्यासाठी एक छान निमित्त ठरतो. म्हणूनच मंडळी, कवी कुसुमाग्रज म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. आजच्या व्हॅलेंटाईनला तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला काय सांगणार आहात आणि कसं सांगणार आहात? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण इंटरेस्टिंग गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.